सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदास
अवधारी जोजी। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरण अर्पितो तुम्हा अजन्म ही काया। जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती, जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती। प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, सच्चिदानंद रूपाय ईशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रया विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल करुणा निधान भगवान परमात्म्याच्या असीम कृपा प्रसादाने या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक आपण सर्वजण इथे उपस्थित झालात आणि काही का असेना हा प्रवचनाचा लाभ आपण सर्व गणेश भक्त घेत आहोत आणि सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आणि या नारदाच्या गादीवरून व्यासपीठावरून आपल्या सर्वांना नमस्कार करतो। सकळांच्या पायी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे। सज्जन हो, खूप छान हा 10 दिवसाचा गणेश उत्सव आहे। खरं तर गणेश उत्सव म्हटलं की वर्षातील नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, आपल्या आनंदाचं उधाणच येत असतं। गणेश आणि कार्तिकी या दोघांमध्ये असेच वाद झाले बरं का। दोघे छोटेच होते जरा। कार्तिकी म्हणायचा नाही नाही गणेशा मीच सर्वश्रेष्ठ, गणेश म्हणायचा नाही नाही मीच सर्वश्रेष्ठ। असे दोघांमध्ये वाद झाले। मग असे वाद करता करता ते म्हणे आपण जाऊ आपल्या आई वडिलांकडे। मग ते आले शिव पार्वतीकडे आले बरं का दोघे, गणेश आणि कार्तिकी। मग गणेश म्हटला आईला वडिलांना म्हटला आई आई की कार्तिकी म्हणतो मी सर्वश्रेष्ठ आहे, तू काही श्रेष्ठच नाही। कार्तिकी म्हणतो नाही नाही आई मी सर्वश्रेष्ठ आहे। असं दोघांमध्ये वाद झाले। आता आई वडिलांना दोघं लेकरं सारखेच राहतात पण ही उगाच काय म्हणतात लेकरं, हे माझं लय आवडीचं केले माझं आवड बरोबर ना। पण आई वडील असे असतात ना, दोन्ही लेकरं असो, 3 असो, 4 असो, आई वडिलांना सगळे लेकरं सारखेच असतात, ते कधीच भेदभाव करत नाही। मग पार्वती म्हणाली तुम्ही दोघं देखील सर्वश्रेष्ठ आहात बरोबर ना, तुम्ही दोघेही सर्वश्रेष्ठ आहात। पण तुम्हाला जर अजून जर ओळखायचं असेल की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर मी जे सांगेल ना ते तुम्ही करा। मग पार्वती काय सांगते की ह्या त्रैलोक्याला प्रदक्षिणा मारायची आणि या त्रैलोक्याला प्रदक्षिणा मारल्यानंतर जो सगळ्यात अगोदर ह्या त्रैलोक्याला प्रदक्षिणा मारून येईल तो सर्वश्रेष्ठ होईल। आता आपले कार्तिक त्यांचं वाहन कोणतं, मोर, आणि आपल्या गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामा। कार्तिकी लगेच पटकन आपल्या मोरात वाहन घेतलं, मोरावर बसले आणि त्रैलोक्याची प्रदक्षिणा मारायला निघाले। कार्तिकीच असेल निघाले त्रैलोक्याची प्रदक्षिणा मारून मारून बरं त्रैलोक्याची प्रदक्षिणा लगेच थोडी होणार आहे का, मी सांगते लगेच होईल का नाही। इकडे गणेशाने काय केलं, आपले आई वडील दोघांना समोर उभं केलं, त्यांना हात जोडले, नमस्कार केला आणि आई वडिलांभोवती एक चक्कर मारला, त्यांना प्रदक्षिणा मारली आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाले आणि गणेश म्हणाले माझं त्रैलोक्य हेच तुम्ही आहात, माझे आई वडील हेच माझं त्रैलोक्य आहे, माझे त्रैलोक्याची प्रदक्षिणा पूर्ण झाली असे गणेश म्हटले। आणि तेवढ्यात आपले कार्तिकी मोरावर बसून आले त्रैलोक्याची प्रदक्षिणा करून। कार्तिकी म्हणतो आई आई हा गणेश तर गेलाच नाही, हा तर इथेच उभा आहे। मग आता पार्वतीला माहिती होतं, शंकराला माहिती होतं गणेशाने काय केलं बरोबर ना। गणेश काय म्हटले होते माझे आई वडील हेच माझं त्रैलोक्य आहे आणि माझ्या आई वडिलांना जी प्रदक्षिणा मारली ती माझ्या त्रैलोक्याला प्रदक्षिणा मारल्याचं सार्थक झालं। आणि मग कार्तिकी आणि गणेशला जवळ उभं केलं आणि मग पार्वतीने आणि शंकराने सांगितलं
की सर्वश्रेष्ठ हा गणेशच ठरला. कारण का कार्तिकेय, तू हुशार आहेस, तू बुद्धिमान आहेस, पण तू कुठेतरी संस्काराने कमी आहे. बघा, शब्द, प्रत्येक शब्दावर फोकस द्या बरं का. काय म्हणाली पार्वती? तू हुशार आहेस, तू बुद्धिमान आहेस, पण तुझ्याकडे कुठेतरी संस्कार कमी पडले कार्तिकेय, म्हणून सर्वश्रेष्ठ हा गणेशच ठरला. आलं लक्षात? मग मला एक सांगायचं आहे. बघा, आपल्या सगळ्यांना मुलं आहेत, मुली आहेत, काहींची लग्न झाले, काहींना सुना आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ सगळे 30+ आहेत, 25-30+ सगळेच मॅरिड आहेत. मग मला एक सांगायचं आहे. बघा, जसा गणेश सर्वश्रेष्ठ कशाने ठरला? संस्काराने. गणेशाकडे बुद्धी होती, बरोबर, चाणक्य वृत्ती होती. कार्तिकेयकडे होती ना, बुद्धी होती, चाणक्य वृत्ती होती, पण काय कमी पडलं? संस्कार कमी पडले. मग मला हे म्हणायचं आहे, तुम्ही तुमच्या मुलांना कितीही शिकवा, कितीही मोठ्या शाळेत जाऊ, कितीही खर्च करा, शिकल्यानंतर त्यांना दुसऱ्या देशात पण पाठवा, पण आपल्या मुलांचे संस्कार कुठेही कमी पडता कामा नये. एवढी जबाबदारी आपण आई आणि वडील, आपण पालक म्हणून घ्यायची आहे. कारण का माहितीये का? एक वाक्य, छानसं वाक्य, विज्ञानाने केली क्रांती, अध्यात्माशिवाय नाही मन शांती. परत ऐका, विज्ञानाने केली क्रांती, अध्यात्माशिवाय नाही मन शांती. तुम्ही किती शिकलेले असू द्या, किती शिकलेले असू द्या, पण तुम्हाला जर रात्रीची झोपच आली नाही तर काय फायदा? बरोबर ना? अगदी एक साधं लगेच उदाहरण सांगते, आठवलं म्हणून. एक खूप श्रीमंत माणूस होता, खूप श्रीमंत. त्याने काय केलं? 4 लाखाचं घरात फर्निचर बनवलं, म्हणजे बेड बनवलं झोपायचं, बरं का, 4 लाखाचं. त्याच्यावर 2 लाखाची गादी बनवली आणि 25-30 माणसांनी तो बेड त्या बेड मध्ये ठेवला. बघा बरं का, 4 लाखाचा बेड, 2 लाखाची गाडी, गादी, ते 20-25 माणसं आले, त्यांनी सगळा असा तो बेड व्यवस्थित ठेवला. लाखाचं ते एसी. आता काय सगळं असतं, पूर्वी आपल्याला काय नव्हतं आजी, बरोबर ना, पण आजकाल सगळं आहे. पैसा म्हणल्यावर सगळ्या गोष्टी केल्या आणि केला. आता काय करायचं होतं? झोपायचंच होतं फक्त. एसी लावला, बेड तयार झाला, गादी टाकली, छान छान सगळं. आता झोपायचंच होतं. बेड मध्ये गेला आणि बघितलं तो बेड आहे ना थोडासा वाकडा दिसला. त्याला काय झालं? थोडासा वाकडा दिसला. गेला ना एकटा ढकलायला असा. आता तो बेड जर 20-25 माणसांनी ठेवला तर याला एकट्याला ढकलणार आहे का बरं? गेला ढकलायला असा जोरात पडला तर ओरडत परत ते माणसं आले त्याला उचललं नेलं दवाखान्यात. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं आणि ते MR वगैरे केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पाठीचे मणके तुटलेले आहे, तुम्ही खाली चटईवर झोपा. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर काळजी घेताना कशी घ्यावी, त्याच्यासाठी काय कमवावं लागतं? पुण्य कमवावं लागतं. विचार तर्फे सर्वांचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद. आणि स्पेशल तो अर्चनाताई, त्यांचा आणि आमचा शेळके परिवाराचा जो संबंध आहे जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वी आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे प्रशिक्षण, आमची शुभांगी, तिचं प्रशिक्षण अर्चनाताईकडे चालू आहे सध्या, है ना. आणि मी पण त्यांच्याकडून खूप काही शिकतो आणि मला पण असं आवडतं. या गोष्टी सर्वांनाच आवडायला पाहिजे. जे काही सांगितलं आज त्यांनी खरोखर मुलांच्या हिताचं आहे, या मुलांच्या पुढच्या पिढीच्या. तर अर्चनाताई आल्या, त्यांचं मना केलं त्यांनी अगोदर स्वागत सन्मान करण्यासाठी, परंतु ती डिझर्व है ना. तर त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी या ठिकाणी
धन्यवाद तुमचं.